नमस्कार मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक अद्भुत औषधी वनस्पतींची देणगी दिलेली आहे आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि औषधी गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे निरगुंडी, ज्याला लॅटिन भाषेत व्हायटेक्स निगुंडो असं म्हणतात. टक्कल असू देत किंवा केस गळती असू देत की सांधेदुखी, आमवात, संधिवात यांसारख्या अनेक दुर्धर आजारांवर उपयुक्त असणारी वनस्पती, ज्याचं शास्त्रीय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निरगुंडीच्या उपयोगी भागामध्ये निरगुंडीची पानं किंवा खोड असेल किंवा मुळं असतील, या सर्व प्रभागांचा वापर केला जातो. सांधेदुखी आणि आमवातावर निरगुंडी अतिशय प्रभावीपणाने काम करते. सांधेदुखीमध्ये गुडघ्यावर येणारी सूज जी असते किंवा वेदना ज्या असतात किंवा सांध्यांमधून जे कटकट आवाज येतात, त्याच्यावर निरगुंडीसारखी वनस्पती अतिशय उपयुक्तपणे काम करते. आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि त्याच्यामध्ये असणारी सांध्यांच्या ठिकाणची सूज असेल किंवा सकाळी येणारा विशेष जडत्व असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, अशा लक्षणांवर वातदोषाचं शमन करून निरगुंडी अतिशय प्रभावीपणाने काम करते. सायाटिकामध्ये बसताना किंवा चालताना त्रास होतो, कमरेपासून पायापर्यंत वेदना जाणवतात, झिंझिण्या येतात किंवा मुंग्या आल्यासारख्या भावना निर्माण होतात, या ठिकाणी वाताचं शमन अतिशय उपयुक्त प्रमाणे निरगुंडी करते. निरगुंडी टाळूवरील सूज कमी करते, केसांच्या मुळाच्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन सुधारलं जातं आणि केसांच्या मुळांना बळकटी देते. त्याच्यामुळे जे काही हेअर लॉसचे प्रॉब्लेम असतील किंवा टक्कल असेल, अशा लोकांना सुद्धा निरगुंडीसारखी वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरू शकते. घरगुती उपाय आपण काय करू शकतो? निरगुंडीचा पाला आपण सूज येणाऱ्या ठिकाणी किंवा वेदना जाणवत असतील तर त्या ठिकाणी त्याचा लेप लावू शकता. निरगुंडीच्या तेलाने अभ्यंग करू शकता. रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की निरगुंडीच्या पानांचा जो अर्क आहे त्याच्यामुळे सायटोकाइन्सला प्रतिबंध निर्माण होतो आणि तिथल्या वेदना आणि सूज कमी करण्यास मदत होते, की जेणेकरून हा अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी असणारा निरगुंडीचा गुण हा शास्त्रज्ञांनी सिद्ध केलाय. काही प्राथमिक अभ्यासात उदाहरणार्थ HCT15 सेल लाईनवर म्हणजे कर्करोगाच्या पेशींचा प्रतिबंध प्रायमरी स्वरूपात रेजिस्टन्स करण्याचं काम हा निरगुंडीच्या पाल्यांचा अर्क करताना आढळतोय. क्रोनिक लो बॅक पेन म्हणजे जे बैठी जीवनशैली असणाऱ्या लोकांच्या मध्ये दीर्घकाळाचं जे काही कंबरदुखीचा त्रास आहे, अशा लोकांचा 90 दिवसांसाठीचा अभ्यास केला गेला, ज्याच्यामध्ये निरगुंडी आणि सुंठ यांच्या अर्काचा वापर केला गेला. या रिसर्चमध्ये कंबरदुखी आणि इतर लक्षणांमध्ये अतिशय सुधारणा दिसून आली. निरगुंडीच्या अर्कामुळे शरीरातील प्रोस्टाग्लॅंडिन्स नामक घटक पदार्थांची निर्मिती रोखली जाते, की ज्याच्यामुळे सांध्यांमधील वेदना आणि सूज हे दोन्ही लक्षणं कमी व्हायला मदत होते. काही प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये, ज्याला आम्ही इन विट्रो क्लिनिकल स्टडीज असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये पॉलिफेनॉल्स निरगुंडीमध्ये भरपूर प्रमाणात आढळले आहेत, ज्यामुळे सेल्युलर डॅमेज होण्यास रेजिस्टन्स निर्माण होतो. दमा आणि COPD सारख्या फुफ्फुसांच्या आजारातून निरगुंडी आपल्याला बरं करू शकते, असा शास्त्रज्ञांचा प्राथमिक दावा आहे. आज केवळ आयुर्वेदच नाही तर ॲलोपॅथीच्या अनेक औषधांमध्ये निरगुंडीच्या पालांचा अर्क वापरला जातो आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणजे NIF ने प्राण्यांच्या औषधांसाठी आणि शेतीच्या वापरासाठी सुद्धा निरगुंडीमध्ये विविध संशोधनं केलेली आहेत. निरगुंडी जरी गुणकारी असली तरी तिचा वापर तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करणं कधीही श्रेयस्कर ठरतं, कारण क्वांटिटी किंवा घेण्याचं टायमिंग किंवा क्वालिटी जर बदलली तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम देखील आढळताना दिसतात. निरगुंडी ही एक फक्त वनस्पती नाही आहे, तर आयुर्वेदाची एक चालती बोलती प्रयोगशाळा आहे. त्यामुळे ह्या नैसर्गिक वारशाचा आपण आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आपल्या आरोग्यावर चांगला वापर करून घेऊयात आणि स्वस्थ राहूयात.